हिमालयापेक्षा सर्वात जुन्या पर्वतरांगा एका अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ज्याला दिल्लीची ढाल म्हटलं जातं ती म्हणजे अरावली पर्वत. आता ती नष्ट होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका अजब निर्णयामुळे राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जन आंदोलन पेटलं. तसेच सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा पेटलाय. कारण अरावली पर्वतरांग ही एक डोंगर नाही तर राजस्थानची जीवनरेखा मानली जाते. पण आज एका निर्णयामुळे ती जीवनरेखा धोक्यात आली आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राजस्थानचा मोठा भाग वाळवंटात बदलू शकतो का? त्याचे कोणकोणते गंभीर परिणाम होऊ शकतात तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. अरावली पर्वत हे जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे, जे सुमारे 180 ते 320 अब्ज वर्षापूर्वी भारतीय आणि युरेशियन क्रॅटॉनच्या टक्करीमुळे तयार झालं, जे हिमालय पर्वतांपेक्षाही खूप जुनं आहे आणि राजस्थान, हरियाणा व गुजरातमध्ये पसरले आहे. या पर्वतांनी या प्रदेशाचा इतिहास आणि हवामानावर मोठा प्रभाव टाकलाय. त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे. हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो. त्यामुळे अरवली पर्वतांच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस पडतो. मात्र अरवलीच्या पर्जन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झालं. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत. ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून इथे वन्य जैववैविध्य असून वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. पण निसर्गविरुद्ध सरकार असा महाराष्ट्राचा तपोवनातील संघर्ष ताजा असतानाच अरवली पर्वतरांगावरून केंद्रातील मोदी सरकारला पर्यावरणवाद्यांनी घेरलं आहे. 20 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने खाणकाम संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात एक अजब निकाल दिला. ज्या डोंगराळ भागांची उंची 100 मीटरपेक्षा कमी असेल ते आता डोंगराळ भाग मानले जाणार नाही. अशा भागात खाणकामास परवानगी देण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला. हा निर्णय विशेषतः अरवली पर्वतरांगासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण एका अहवालात असे म्हटले आहे की अरवलीचा सुमारे 90% भाग हा 100 मीटरपेक्षा कमी उंचीचा आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर अरावलीचा खूप मोठा भाग आता खाणकामाखाली येऊ शकतो. ज्यामुळे जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक अरवली पर्वतरांग, ज्याची एकूण लांबी सुमारे 692 किलोमीटर आहे, त्यामध्ये सुमारे 550 किलोमीटर पर्यंत ही पर्वतरांग राजस्थानमध्ये आहे. ती दिल्ली NCR पासून सुरू होते आणि राजस्थानमधून गुजरातमधील पालनपूर पर्यंत जाते. गुरु शिखर हे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर माउंट आबू येथे आहे. त्याची उंची 1727 मीटर आहे. राजस्थानमधील बहुतांश नद्या अरावली पर्वतरांगामधून उगम पावतात. म्हणूनच त्याला राजस्थानची ओळख आणि जीवनरेखा म्हटली जाते. पण हा निर्णय पूर्णपणे अंमलात आणल्यास काय होऊ शकते, आता हे समजून घेऊया. 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या अरावली भागात खाणकाम सुरू झाल्यास त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होईल. अरावली पर्वतरांग पश्चिम राजस्थानमधील वाळवंटाच्या विस्तारात अडथळा म्हणून काम करते. हे वाळवंटाला ती पुढे वाढून देत नाही. म्हणजे ती पर्वतरांग नैसर्गिक भिंतीसारखे काम करते. जर अरावली पर्वतरांग कमकुवत केली तर वाळवंटाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता खूप जास्त असेल. इतकेच नाही तर पावसाळी व्यवस्थेतही अरावली पर्वतरांग महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्वी बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे अरावलीला धडकत असत आणि राजस्थानच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असत. पण आता अरावलीची उंची कमी झाल्यामुळे वारा योग्य प्रकारे धडकू शकत नाही. परिणामी राजस्थानच्या पारंपरिक मान्सूनच्या रचनेत बदल झाला. काही ठिकाणी खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी क्वचितच पाऊस पडतो. जर अरावली पर्वतरांगांचे खाणकाम केले तर राजस्थानमधील वाळवंट झपाट्याने वाढेल. गरम हवेचा प्रभाव अधिक वाढेल. तापमान अधिक असंतुलित असेल. मान्सून प्रणाली कमकुवत असल्यामुळे पाऊस कमी होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम शेतीवर होईल. पिकांचे उत्पादन कमी होईल आणि पाण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. अरावलीतून उगम पावणाऱ्या अनेक नद्या आणि जलसंपदा हळूहळू कमी होऊ शकतात. भौगोलिक असंतुलन वाढत असताना भूकंपाच्या हालचालीचे परिणाम देखील अधिक जाणवू शकतात. एकंदरीत राजस्थानच्या हवामानावर आणि पर्यावरणावर याचा गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 1990च्या दशकानंतर शहरी विकास, बांधकाम आणि खाणकामाने अरावलीची उंची कमी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यामुळे ही पर्वतरांग आधीच कमकुवत झाली आहे. आणि आता त्यात सर्वोच्च न्यायालयाने खाणकाम संबंधित हा एक अजून अजब निकाल दिला. शेवटी विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल कसा साधायचा हा मोठा प्रश्न आहे. अरावली पर्वतरांग ही केवळ एक दगडी डोंगर नाही तर राजस्थानच्या हवामानाचा थेट संबंध शेती, पाणी आणि जीवनाशी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अरवली वाचवा मोहिमेची चर्चा आता केवळ राजस्थानमध्येच नाही तर देशभरात होत आहे. रस्त्यावरील निदर्शनापासून ते सोशल मीडियापर्यंत या मुद्द्याला जोर आला आहे. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी वाळू कलाकृतीद्वारे अरावली पर्वतरांगाचे जतन करण्याचा संदेश दिला. त्यांनी 100 टनाहून अधिक वाळू वापरून एक कलात्मक निर्मिती केली. या भव्य शिल्पात अरावलीला राजस्थानची जीवनरेखा म्हणून दाखवली. मोठ्या संख्येने स्थानिक आणि पर्यटकांनी वाळू कलाकृतीला भेट दिली आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देखील दिला.
अजय राऊत म्हणाले की ही वाळू कला जनजागृती वाढवण्याचा आणि सरकारला चिंता व्यक्त करण्याचा शांततापूर्ण प्रयत्न आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत हे अरावली बचाव मोहिमेत सामील झाले. त्यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर लिहिले की आज मी माझा प्रोफाईल पिक्चर बदलून अरावली बचाव मोहिमेत सामील होत आहे. हा फक्त एक फोटो नाही तर 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्यांना अरावली म्हणून नाकारणाऱ्या नवीन व्याख्येचा निषेध आहे. मी तुम्हाला तुमचा प्रोफाईल पिक्चर बदलून या मोहिमेत सामील होण्याची विनंती करतो. अरावलीच्या संवर्धनाबाबतच्या या बदलामुळे उत्तर भारताच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा निर्णय आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. पण मंडळी, जर या नैसर्गिक कवचाचे नुकसान झाले तर त्याचा फटका येणाऱ्या पिढ्यांनाही सोसावा लागेल. आज या निर्णयाकडे केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून नव्हे तर पर्यावरण आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. कारण अरावली सुरक्षित असेल तर राजस्थान सुरक्षित राहील. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच वेद.com हा आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.